सर बोल सर बोल ना सर बोल ना. सर ते मला तुम्ही मागचं शिकवलेलं ना ऑड आणि इव्हन ते कळालं नाही. आम्ही जे घेणार तुम्ही आज मागचं घेणार. शिकवलं ते ऑड आणि इव्हन आज नाही घेणार. कळालं. अरे मी घेणार मी. हा मी परत घेणार ते घेऊ नको. ओके ओके चालेल. तर पहिल्यांदा आपण आज काय बघणार सांगा. ऑक्टल नंबर सिस्टीम. ओके ऑक्टल शब्द ऐकलाय. ऑक्टॅगॉन वगैरे असा शब्द ऐकलाय. हा हॅलो सर. हो सर. ऑक्टल म्हणजे काय असू शकेल सांगा. काय असू शकेल तुम्हाला काय वाटतं. आपण बायनरी मध्ये बघितलेला 2 नंबर असतात. डेसिमल मध्ये 10 नंबर असतात. ऑक्टल म्हणजे काय असू शकेल तुम्हाला काय वाटतं. हॅलो 8 numbers. 8 numbers. 8 नंबर्स असतात. क्लिअर सगळ्यांना. ऑक्टल म्हणजे 8 नंबर्स असतात. ओके आणि एक आपण नंबर सिस्टीम बघणार आहोत जमलं तर आज किंवा नंतर. एक्स शब्द ऐकला तुम्ही. एक्स शब्द. एक्स म्हणजे काय. 6 नंबर. आणि समजा मी त्याला काय केलं सांगा. एक्झा डेसिमल केलं तर डेसिमल म्हणजे किती. 10 नंबर. आणि एक्झा डेसिमल म्हटलं तर किती असणार सांगा. 16 नंबर. ओके ऑक्टल म्हणजे 1 आणि एक्झा डेसिमल म्हणजे 16. आज आपण परफेक्ट काय करणार आहोत समजून घेणार. ओके ओके. अरे कोणाचा माईक चालू आहे. म्यूट हो ना. कोण आहे तो. म्यूट हो ना बाबा. ओके पहिला आपण काय बघणार सांगा. ऑक्टल नंबर सिस्टीम. ज्याच्यामध्ये किती नंबर्स असतात. 8 नंबर्स असतात. परफेक्ट समजून घ्या. ओके तर पहिला नंबर 0 सगळ्यामध्ये असतोच असतो. दुसरा नंबर 1 असतो. अप टू कितपर्यंत असणार 8 नंबर म्हणजे. कुठपर्यंत असणार. 7 पर्यंत असणार. ओके आता 8 नंबर कसा लिहिला जातो. 8 नंबर त्याच्यामध्ये कसा लिहिला जातो. तर 7 नंतर आपण परत 0 लिहिणार आणि 1 लिहिणार. हा आपला किती नंबर झाला. किती नंबर झाला. 8 नंबर. आता मला सांगा 9 नंबर कसा लिहिला जाणार. 720. 720 नाही. 10च्या पुढे आपण काय करणार. 0 1 ने वाढवणार आणि 1 तसाच ठेवणार. लक्षात आहे. आता मला समजा मी परत एकदा सांगेन काय प्रॉब्लेम नाही. 10 नंबर कसा लिहिणार सांगा. 12 लिहिणार कारण 1 नंबर 1 ने वाढवणार आणि 1 तसाच ठेवणार. आता मला सांगा 11 नंबर कसा लिहिणार. 13 कारण इथे काय करणार. 2 1 ने वाढवणार 3 करणार आणि 1 तसाच ठेवणार. ओके 7 होईपर्यंत 1 मी बदलणार नाहीये. 12 नंबर कसा आहे ना. 12 नंबर 14. ओके 13 नंबर कसा लिहिणार मी. 15. 14 नंबर कसा लिहिणार मी. 16. 15 नंबर कसा लिहिणार मी. 17. आता 16 नंबर कसा लिहिणार मी. 18 नाही लिहिणार कारण 8 नंबर नाहीच आहे त्याच्यामध्ये. मी काय करणार सांगा. 7 झालं की 7 नंतर मी 0 करणार आणि 1 1 ने वाढवणार. क्लिअर कारण 8 आपण लिहूच शकत नाही. 8 आणि 9 नंबर त्याच्यामध्ये नाहीच आहे. आपल्याला 8 नंबर लिहायचा असेल तर मी 10 करतो. 9 करायचं असेल तर 11 करतो. क्लिअर क्लिअर. आता परत आपलं काय होणार सांगा. इथे 70 काय होणार. 21. थोडं घेऊया पुढचं घेऊया जरा. ओके 18 किती. 22. 22. 19. 23. 23. 24. 21. 25. 26. 26.
27. 28. 30. किती 30. 30 28 नाहीये, 8 नंबर नाहीये त्याच्यामध्ये. मी सांगितलं की 8 आणि 9 नंबर नाही. 7 बद्दल मी काय लिहिणार 0 लिहिणार 30. आणि तो काय करणार हे करणार. लक्षात येते तुमच्या? पुढचे आता समजेल तुम्हाला? पुढचे घेऊ नको ना मी, समजेल ना आता? हो सर. 7 आलं की लक्षात घ्यायचं. 7 आलं की त्याच्याबद्दल 0 लिहायचं आणि हो, 2 1 सर. ने वाढव, त्याच्या अगोदरचं वाढवायचं. आता मला सांगा, मी समजा नंबर लिहिला 37, त्याच्या पुढचा नंबर ऑक्टर नंबर कुठला असणार? 40. 40. 7 0 करणार आणि 3 नंतर काय करणार सांगा? 4 करणार. क्लिअर? आता Yes, मी sir. समजा मी एखादा नंबर लिहिला, तर हा कुठला नंबर आहे सांगा? 27. नाही. कुठला आहे नंबर? 23. नाही. 30. नाही. 23. नाही. 24. नाही. का सांगा? जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही हा कुठल्या नंबर सिस्टीम मध्ये आहे, तोपर्यंत तुम्ही बरोबर नाही सांगू शकता. मी जर सांगितलं तुम्हाला 10 सांगितलं इथे, तर काय असणार तो नंबर? त्याची व्हॅल्यू किती असणार? Decimal number. 27च असणार. ओके, पण तो नंबर मी तुम्हाला असं सांगितला तर Octal. नंबर सिस्टम. मग आपल्याला काय करावं लागेल सांगा? तो ऑक्टर मध्ये आपण शोधून काढलाय. किती काढलाय सांगा? 27 काढलाय का? हो 30. 23. 27 ऑक्टर मध्ये म्हणजे आपला नंबर कुठला झाला तो? 20. हे कसं काढायचं आपण बघणार आहोत. लक्षात आहे ना? कसं काढायचं ते आपण काय करणार आहोत? बघणार. क्लिअर? पण आता आपल्याकडे काय झालं सांगा? बोल. सर मागचं पेज एकदा दाखवाल का? ओके. ओके सर. हे सगळं मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी लिहिणार. आपण कसं कन्वर्ट करायचं म्हणजे ऑक्टर टू डेसिमल, डेसिमल टू ऑक्टर, हे सगळं आपण बघणार आहोत. काय प्रॉब्लेम नाही. हे पार्ट नाही हो, सर. करायची. ओके ओके. येस सर. समजलं? हा? येस सर. समजलं? आता आपण काय करणार सांगा? 10, 8 वगैरे वापरणार, कारण आता आपल्याकडे एकच नंबर सिस्टीम नाहीये. आपल्याकडे काय सांगा? 3 नंबर सिस्टीम आहेत. कुठल्या कुठल्या आहेत सांगा आपल्याकडे? आता आपण शिकल्या त्या. एक आपण काय शिकलेली? डेसिमल, बायनरी, डेसिमल तुम्ही जी वापरता. बायनरी डेसिमल डेसिमल, आणि तिसरी आपण कुठली शिकली तर नंबर ऑक्टल. ऑक्टल नंबर सिस्टीम शिकलो. बरोबर आहे? येस सर. त्यामुळे आता आपण डायरेक्टली नंबर असं नाही लिहिणार, तर बेस त्याचा लिहिणार. याला बेस म्हणतात. ओके, बेस त्याचा आपण काय करणार आहे? लिहिणार. क्लिअर? क्लिअर? येस सर. Yes. येस सर. ओके. आता आपण काय शिकणार सांगा? आणि एक नंबर सिस्टीम शिकणार. हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल म्हणजे किती नंबर्स असणार? 16. 16. पण आपल्याकडे किती अवेलेबल आहेत नंबर्स? किती नंबर्स अवेलेबल आहेत? 8 नाही. किती आहेत? 10 नंबर्स अवेलेबल आहेत. 10 आहेत ना? 0 to 9 म्हणजे किती आहे? 0 to 9. 10 नंबर्स आहेत. 10 नंबर्स अवेलेबल आहेत. म्हणजे अजून आपल्याला किती नंबर्स पाहिजे? 6. 6 नंबर. पण 6 आपल्याकडे अवेलेबल नाहीये. मग आपण काय करणार सांगा? आपण त्याच्याबद्दल काय घेणार? ए कॅरेक्टर्स घेणार. बी, सी, डी, ई, डी. ओके. म्हणजे मला जर 10 नंबर लिहायचा असेल तर मी काय लिहिणार? ए लिहिणार. 11 नंबर लिहायचा असेल तर मी बी लिहिणार. 12 नंबर लिहायचा असेल तर सी लिहिणार. 13 नंबर लिहायचा असेल तर डी लिहिणार. 14 नंबर लिहायचा असेल तर ई लिहिणार आणि 15 नंबर लिहायचा तर एफ. क्लिअर? येस सर. हो सर. येस. सगळ्याला समजलं? म्हणजे sir. 10 म्हणजे ए, 11 म्हणजे बी, 12 म्हणजे सी, 13 म्हणजे डी, 14 म्हणजे ई आणि 15 म्हणजे एफ. क्लिअर?
येस सर. हो सर. सर. आता मला सांगा, मला हा बोल ना, बोल कोणाला बोलायचं. ओके, आता मला 16 नंबर लिहायचा आहे. काय करणार मी? जी. जी. जी नाही वापरू शकत. झाले की 15 झाले की 16 झाले, मिळाले ना आपल्याला. जी नाही वापरू शकत आपण. A to E वापरू शकतो. कोण डोकं चालवतो बघूया. हा F1. F1 कशाला F1? मगाशी आपण काय केलेलं लक्षात? A6. मगाशी आपण काय केलेलं बघ. मगाशी काय केलं याच्यावरनं कोण डोकं चालवतं का? 6A. A6. ABF. A6. नाही A6. A6. नाही AB. नाही A6. नाही ABF. 0 नाहीये. 0 झिरो ने झिरोची व्हॅल्यू 0 असते. कोण A20. सांगतो? नाही, A20 वगैरे कुठे गेलं भाई? खूप लांब गेलं. हा 70. नाही. 16 नंबर काय करणार बघा. मी मगाशी काय करायचो सांगा. 0 to 7 झाल्यानंतर मी परत काय करायचो? 0 घ्यायचो आणि त्याच्या समोर काय लिहायचो? मी 1 लिहायचो. परत 0 to 7 पुढे जायचो. ते संपलं की मी काय करायचो? 0 घ्यायचो आणि 2 घ्यायचो. बरोबर आहे. तसंच इथे मी करणार आहे. F संपला की मी 0 घेणार आणि त्याच्या समोर काय करणार? 1 करणार. हा नंबर किती आला सांगा? 16 नंबर झाला. नाही समजलं? हा समजलं. समजलं. आता आपण सर काय एकदा करणार सांगा? दाखवा सर. हा काय ते एकदा दाखवाल. दाखवलं याच्यावरच. ग्रुप याच्यावरच आहे ना, स्क्रीनवरच आहे. इथे बघा F झालं ना की आपण सर 0 घेणार. मला नाही कळालं. हे बघा F नंतर आपण काय करणार? 0 घेणार. एक लक्षात डेसिमल मध्ये आपण काय करतो सांगा. 0 to 9 झाल्यानंतर काय करतो? 9 नंतर 0 घेतो आणि नंतर काय करतो? 1 घेतो. तर हा 1 कॉमन ठेवतो आणि अप टू कुठपर्यंत राहतो? 19 पर्यंत राहतो. मग काय करतो? 9 बद्दल काय घेतो? 0 घेतो आणि काय करतो? 2 करतो. डेसिमल मध्ये. बरोबर. डेसिमल मध्ये. बरोबर. येस सर. ओके. आता ऑक्टल मध्ये आपण काय करतो सांगा. 0 to 7 जातो पुढे. 7 नंतर आपण 0 घेतो आणि 1 लिहितो. परत काय करतो? 10 to 17 पर्यंत तसंच ठेवतो 1 आणि परत काय करतो सांगा. 7 बद्दल 0 तर काय करतो? 2 घेतो. 20. ठीक आहे. हो. क्लिअर? येस सर. क्लिअर? काय प्रॉब्लेम? नाही. Yes, sir. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? तसंच मी इथे काय केलं सांगा. 0 to F पर्यंत कॉमन केलं. माझ्याकडे किती नंबर्स आहेत आता? 15 नंबर्स आहेत. हा आता मी काय करणार सांगा. 1 0 करणार. F नंतर 0 घेणार, 1 घेणार. परत हे काय करणार सांगा. 1 to F पर्यंत कॉमन ठेवणार, 1 कॉमन ठेवणार आणि याच्यानंतर मी पुढचा नंबर माझा कुठला असणार? 2 0 असणार. नाही समजलं? समजलं. समजलं. नाही सगळ्यांना समजलं सर. कुठलं समजलं नाही, नाही सर. मला सांग. हे समजलेलं? डेसिमल समजलेलं कसे येतात ते नंबर? नाही सर. नाही समजलं. ओके. इथे बघ 0 1 अप टू 9 लिहिला. पुढचा नंबर कसा आहे तुझा? मी 9 नंतर पहिला नंबर कुठला घेतो? 0 घेतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर 1 घेतो. म्हणजे आपला पुढचा नंबर आला डेसिमल मध्ये. आता मी काय करणार असा 1 हा कॉमन ठेवणार इथपर्यंत आणि त्याच्या समोर काय लिहिणार मी? 0 to 9 लिहिणार. 9 आला की पुढचा नंबर 0 करणार आणि 1 1 ने वाढवणार. क्लिअर? एवढं डेसिमल हो, मधलं. सर. नंतर हो, मी काय सर. करणार सांग. 2 कॉमन ठेवणार. हे सॉरी इथे 1 येणार. नंतर 1 पासून काय करणार मी? 9 पर्यंत जाणार आणि नंतर 9 नंतर 0 घेणार. 2 1 ने वाढवणार. आपला सगळा डेसिमलचा आहे नंबर. ओके. ऑक्टल मध्ये आपण काय करतो सांगा. 0 to 7 घेतो. 7 झालं की मी काय करणार सांग. 0 घेणार आणि 1 घेणार.
आता मी 1 कॉमन ठेवणार. अप टू कुठपर्यंत जाणार सांगा? 1 7 पर्यंत जाणार. आणि त्याच्यानंतर 7 आला की पुढचा नंबर 0 करायचा, 1 ने वाढवायचा. क्लिअर? आता मी काय करणार? 2 कॉमन ठेवणार, 1 पासून चालू करणार, अप टू काय करणार? 2 7 पर्यंत जाणार. पुढचा नंबर 28 नसणार, पुढचा नंबर माझा काय असणार? 30 असणार. हे समजलं का? हे समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना सगळ्यांना हा? आता हेक्साडेसिमल मध्ये कसं करणार बघा. आपण 0 पासून स्टार्ट करणार, पण 9 पर्यंत नाहीत नंबर. आपले नंबर कुठपर्यंत आहेत सांगा? F पर्यंत आहे. क्लिअर? क्लिअर? येस सर. आता F बद्दल मी 0 F बद्दल 0 घेणार आणि इथे 1 घेणार. आता मी काय करणार सांगा? 1 कॉमन ठेवणार, अप टू काय करणार? 1F पर्यंत कॉमन 1. ओके. नंतर F बद्दल 0 घेणार आणि 1 बद्दल काय घेणार? 2 घेणार. 2. ओके. आता मी काय करणार? 2 कॉमन करणार आणि काय करणार? 2 पासून F पर्यंत मी जाणार पुढे. F बद्दल मी काय करणार? 0 घेणार, 2 1 ने वाढवणार. 30. 30. तर पुढे काय करणार सांगा? 3 कॉमन ठेवणार, 3F पर्यंत जाणार 3F आणि काय करणार? इथे 0 40. 4 plus 1 4. आता समजलं? आता सगळ्यांना समजलं? हो सर. हो सर. अजून कोण आहे नाही समजलं Yes, sir. असा? असा कोण आहे का नाही समजला असा? सर नाही समजलं. काय नाही समजलं सांग ना मला. सर डेसिमल वाला. डेसिमल वाले आपण वापरतो तीच नंबर सिस्टीम आहे की रे. आपण डेसिमल मध्ये 0 to 9 लिहितो. हा ओके. 9 आला की लक्षात घ्यायचं 0 घ्यायचं हा हा ओके आणि सर. 1 घ्यायचं. ओके. आता 1 कॉमन ठेवणार मी, 9 पर्यंत जाणार, 11 12 13 अप टू 19 पर्यंत जाणार. नंतर 9 आला की एक लक्षात घ्यायचं, 9 बद्दल 0 घ्यायचं आणि 1 बद्दल काय घ्यायचं? ओके. ओके सर. आता बघा पुढचा नंबर काय? हा बोल. त्याच्या एकदा पुढची स्लाइड दाखवता का? 2 मिनिट ना. डाऊट आहे तुम्हाला क्लिअर करायला द्या. ओके. मी कोणाचा डाऊट बाकी ठेवणार नाहीये. ओके. पण ज्याचा डाऊट घेतला त्याचा क्लिअर करायला द्या, नंतर मी पुढे जाऊ. ओके. इथे बघा 2 मी कॉमन ठेवणार, अप टू 9 पर्यंत कॉमन ठेवणार, 9 बद्दल 0 घेणार, 2 बद्दल 3 घेणार. ओके. हे सगळं डेसिमल मध्ये झालं. पुढे ओके काय सर. करणार सांगा? ओके सर. 3 कॉमन ठेवणार, अप टू 3 9 पर्यंत जाणार आणि काय करणार? 9 बद्दल 0, 3 बद्दल 4 पर्यंत. क्लिअर? ओके सर. येस सर. आता इथे तसंच ऑक्टर मध्ये मॅक्सिमम नंबर आहे ते 7 आहे. मग मी 7 झालं की 0 करणार आणि पुढचा नंबर 1 0 करणार. इथे 1 कॉमन ओके ठेवणार, सर. अप टू 1 7 पर्यंत. 7 बद्दल 0 घेणार, 1 बद्दल 2 घेणार. नंतर 2 कॉमन ठेवणार, अप टू 7 पर्यंत. 7 बद्दल 0 घेणार, 2 बद्दल 3 घेणार. नंतर मी काय करणार? 3 कॉमन ठेवणार, अप टू 7 पर्यंत जाणार, 7 बद्दल 0 करणार, 3 1 ने वाढवणार. ही आपली कुठली सिस्टीम झाली? ऑक्टल नंबर सिस्टीम झाली. क्लिअर? येस सर. हो सर. येस सर. पुढची जी आहे ती आपली हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल मध्ये 16 नंबर असतात. मग मी काय करणार? 0 to F म्हणजे माझे 16 नंबर झाले. आता F झालं की मी लक्षात घ्यायचं 0 करणार आणि ऍक्च्युली ते 0 आहे. 0 1 ने वाढवणार. नंतर मी 1 कॉमन ठेवणार. ओके. अप टू 1F पर्यंत जाणार, F 1 ने 0 करणार, 1 1 ने वाढवणार. क्लिअर? क्लिअर? हा? ओके. तर 2 कॉमन ठेवणार, F पर्यंत कॉमन ठेवणार, F नंतर 0 करणार, 2 काय करणार? 3 करणार. सर हे एकदा परत समजावा ना. इथे बघ ना 15 नंबर 16 नंबर आहेत ना 0 पासून F पर्यंत. मी काय करणार? 1 2 3 9 झालं की काय करणार? ABCDEF पर्यंत जाणार. F झालं की 0 करणार. ओके सर. मगाशी आपण काय करत होतो? 9 नंतर 0 करत होतो. इथे काय करत होतो? 7 नंतर 0 करत होतो. हेक्साडेसिमल मध्ये मी काय करणार? F नंतर 0. 0 करणार आणि हे इकडे जो नंबर आहे तो 1 ने वाढवणार म्हणजे पुढचा नंबर मला मिळाला. ओके सर.
ओके, इथे काय करणार, 1 कॉमन ठेवणार, एफ पर्यंत जाणार, एफ झालं की 0 1 ने वाढवणार. आता याच्या पुढचा नंबर काय करणार सांगा, 41 पासून चालू करणार, OF पर्यंत येणार 50. आणि पुढचा नंबर काय असणार 50. 50. ओके, अजून मला कोणाला काय प्रॉब्लेम आहे तर सांगा. नाही सर. तर याचे आपण काय examples करतो of बघा. digits सर का? आपल्याला जर हा बोल ना. सर जर हम्म. 48 लिहायचं असेल तर कसं लिहायचं? 48 आपण बघणार आहे सध्या, हे समजून घ्या. 48 हा नंबर कशामध्ये आला सांगा, डेसिमल मध्ये वापरू शकतो. हा डेसिमल नंबर झाला. तो कसा हेक्साडेसिमल किंवा ऑक्टल मध्ये लिहायचा ते आपण अजून बघितलं नाहीये. फक्त सध्या आपण काय करतोय सांगा, हेक्साडेसिमल नंबर, ऑक्टल नंबर सिस्टीम समजून घेतोय आपण, कारण आपल्याला नवीन आहे. ओके, आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, हे जे तुम्ही जे शिकताय ना, ती लोक काय करतायत सांगा, 12वी नंतर शिकतायत. ओके, आणि माझा प्रयत्न असा आहे की तुम्हाला एकदम 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 सिंपल शब्दामध्ये मी सांगणार. ओके, त्यामुळे तुमचा बेस काय होणार आहे, परफेक्ट होणार आहे. ओके ओके सर एक क्वेश्चन होता. ओके सर. ओके सर. बोल. सर बायनरी लँग्वेज आपण कॉम्प्युटर साठी यूज करतो, पण ह्या दोन लँग्वेज कशाला यूज करतात? ते आपण बघणार आहे की सगळं बघणार आहे, आपण सगळं बघणार आहे. फक्त मी जे काय शिकवतो त्याच्यावर सध्या डाऊट विचारा, आपण कुठे यूज करणार वगैरे सगळं आपण बघणार आहोत. या सुद्धा सगळ्या कॉम्प्युटरमध्येच वापरणाऱ्या लँग्वेजेस म्हणजे हे आहेत, नंबर सिस्टम आहेत, त्या कुठे यूज करतात ते आपण बघणार आहोत. ओके, क्लिअर? ओके सर. आणि Yes, कोणाला sir. काय डाऊट आहे? ओके सर. No sir. ओके सर. ओके, तर जनरली लक्षात घ्या, आपण काय करूया सांगा, बेस म्हणजे काय ते बघूया. बेस आपण बघितलं तरी पण आपण एक टेबल बनवूया. इथे मी लिहितो नंबर सिस्टीम, NS लिहितो. NS म्हणजे काय झालं सांगा, नंबर सिस्टीम, बायनरी नंबर सिस्टीम. किती नंबर्स असतात? 2. बायनरी मध्ये 2 Zero and असतात. त्यामुळे त्याचे बेस काय झालं सांगा, 2 झाला. ओके, नंतर ऑक्टल नंबर सिस्टीम, किती नंबर्स असतात? 8. 8. त्यामुळे त्याचा बेस काय झाला सांगा, 8. 8 झाला. आणि याच्यामध्ये कुठले नंबर असतात सांगा, बायनरी मध्ये कुठले कुठले नंबर असतात? 0 and 0 आणि 1. ऑक्टल मध्ये कुठले नंबर असतात? 0 0 to 7. 0 to 7. ओके, नंतर डेसिमल नंबर सिस्टीम, 9. नंबर किती असतात? 0 to 9. नंबर्स किती असतात? नंबर किती असतात? 19 10 असतात. 10. 0 to 0 to 9. आणि चौथी आहे ती हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. 16. 16 किती असतात? 16 16 असतात. कुठले कुठले? 0 to 9 0 to 15. आणि मग पुढे काय सांगा? अल्फाबेट सगळ्यांना समजलं? हे पाहिजे तर वहीमध्ये पाहिजे तर लिहून द्या. ओके, हे काय करायचं, लिहून घ्यायचं वहीमध्ये. 0 and 1. हे माईक बंद करा. कोण आहे या? हॅलो, हॅलो. Hello. Yes sir. हॅलो सर. झाला? Complete sir. Yes. Yes, झाला? sir. Yes, sir. Yes sir. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? सगळ्यांना सर समजलं? हेक्साडेसिमल सिस्टीम नाही कळाली. काय ते? हेक्साडेसिमल सिस्टीम नाही कळाली. हेक्साडेसिमल मध्ये टोटल किती नंबर्स असतात? किती असतात? 16 असतात. 16. आपले कुठले कुठले नंबर? 0 to 9 झाले, 10 नंबर झाले.
11 मी 0 to 11 9. लिहायचं असेल तर 11 लिहायचं असेल तर मी काय लिहिणार? ए लिहिणार. A. 12 लिहायचं असेल तर मी काय करणार? बी. सी लिहिणार. ओके, एवढं तुला समजलं? हो. हा, म्हणजे हो, आपण सर. काय करायचं तर 11 ते 16 15 पर्यंत 11 12 13 14 नाही सॉरी चुकलं माझा. 10 नंबर सॉरी इथे चुकवलं मी. पहिला 10 नंबर येणार ना. 9 नंतर कुठला नंबर येतो? 10 10. येतो. 11 13 14 आणि काय करणार? 15F. ओके, हो सर. येस. आता इथे आपण काय करतो? डेसिमल मध्ये करतो. मी काय करणार? 0 to 9 A to F आणि F मिळालं की मी काय करणार आहे? इथे 0 करणार आणि इथे 1. समजलं तुला आता? हो सर. कुणाला डाऊट आहे? नाही सर. कुणाला sir. डाऊट आहे? हा? 16 हा? कसं लिहिलं? 16 मी कसं लिहिणार? पुढचा नंबर काय झाला सांगा? हा 15 नंबर झाला. 16 म्हणजे मी 10 लिहिणार. 16 म्हणजे काय लिहिणार मी? 10 लिहिणार. क्लिअर? हो सर. हो हा? सर. 18. सर 18. 16 म्हणजे 18. मला 2 मिनिट आपण बघूया ते. माझा 16 काय झालं सांगा? 10 लिहितो मी. मग मी 11 म्हणजे माझा कुठला नंबर झाला? 17 नंबर झाला. ओके, 12 म्हणजे माझा कुठला नंबर झाला? 18. 18. 13 म्हणजे कुठला नंबर झाला? 19. 19. 3. ओके, 14 म्हणजे माझा काय आला नंबर? 11. 20. हे डेसिमल नंबर हा, हे डेसिमल आणि हेक्साडेसिमल. 15 काय ना? 21. 16 म्हणजे काय आला? 22. 22. 17 म्हणजे काय आला? 23. 23. 18 म्हणजे काय आला? 24. 19 म्हणजे काय झालं? 25. आता पुढे काय लिहिणार मी? 16. 16, 26. 26. इथे काय नंबर लिहिणार? त्याच्या पुढे 16. नाही लिहिणार. 16. A. 9 9. नंतर आपलं काय येतं सांगा? A. A येतं. मग मी ते A लिहिणार आणि A तसंच ठेवणार. 1 तसंच ठेवणार. ओके ओके, हॅलो. Yes, sir. नंतर मी काय करणार सांगा? 1B करणार म्हणजे आपला नंबर 27. 27. 1C म्हणजे काय नंबर? 28. 1D म्हणजे 29. आता मी बाकीचे नंबर लिहिले. 29 झाला. आता मी काय करणार सांगा? 1E करणार. काय होणार सांगा? 30. 30. 1F म्हणजे काय होणार सांगा? 31 होणार. 31. ओके, आता पुढचा नंबर 32 कसा? कोण बोलतो? 2A. मी काय करणार सांगा? 2A नाही करणार. F नंतर काय द्यायचं म्हणून सांगितलं मी? 0. 0 घ्यायचं. 1 बद्दल काय? 20. 10 आपण वापरलाय ना. हा, काय ते समजलं सगळ्यांना? हो सर. हो आता सर. काय करणार? पुढचा Yes, नंबर sir. 21. येस सर. आपण 2F पर्यंत जाणार. जो काय नंबर येईल तो, आणि त्याच्यानंतर मी काय करणार सांगा? 30 करणार. लक्षात आहे? हा? हे खूप खूप काय करणार आहे? तुम्हाला उपयोगी पडणार आहे. लक्षात आहे ना? जर तुम्ही आता AI चा विचार करता, रोबोटिक्सचा विचार करता, प्रोग्रामिंगचा विचार करता, हे तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे तर सांगा. No, sir. सगळ्यांना समजला?
हो सर सर. ही डेसिमल होती का? हा, ही डेसिमल होती का? ही हेक्साडेसिमल. हेक्साडेसिमल. ओके, येस सर. हेक्साडेसिमल मध्ये 16 नंबर्स असतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो सांगा? हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. ओके, तर आज आपण काय काय लक्षात घ्या, काय काय शिकलो. पहिल्यांदा ऑक्टल नंबर सिस्टीम शिकलो, हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम शिकलो. आता जो पुढचा लेक्चर असणार ना, तो सगळ्यांसाठी वेगवेगळा असणार. एलिमेंटरी साठी वेगळा असणार, क्लासरूम साठी वेगळा असणार, इंटरमिडिएट साठी वेगळा असणार. इंटरमिडिएट आणि ज्युनियर साठी सध्या सेम असणार आहे, 2 लेक्चर आणि 2 लेक्चर. ओके, पण क्लासरूम आणि एलिमेंटरी साठी वेगळे असणार आहे. ओके सर एक विचारू. बोल. 19 नंतर 20 हा नंबर आहे ना, मग त्याला 1A घेतला तर मला थोडं कन्फ्युजिंग वाटलं. 19 नंतर 20 आहे. 20 20 ला मी 14 घेतला ना. 14. इकडे बघ, इकडे इकडे दिला. हा डेसिमल आहे, हे त्याचा हेक्साडेसिमल. ओके, हो समजला? हो हा, हो सर. हो सर. ओके. कुणाला डाऊट आहे? कुणाला डाऊट आहे? नाही सर. नाही हो सर. सर. नाही सर. No, sir. तर इथे सर, आपण काय करतो, ह्याचं आपण थांबतो आणि दुसरं पायथॉनचं चालू करतो, ज्यांचे चुकलेले आहेत. मागच्या वेळी काय प्रॉब्लेम झालेला, तर टेक्निकल प्रॉब्लेममुळे रेकॉर्डिंग झालं नव्हतं. त्याचं माझे डाऊन होती, म्हणजे नेट माझं डाऊन होतं. त्यामुळे मी काय करतो सांगा, आता तुम्ही काय करणार, पायरॉइड ओपन करणार आहे. ओके, पायरॉइड ऍप ओपन करणार. ओके, पायरॉइड Okay, ओपन sir. करणार आहे. केलं सगळ्यांनी? बाकी मग शिकवते. हा, ओपन कर. माईक बंद करा बाबा, माईक बंद करा. माईक बंद केला. माईक बंद करा. पायरॉइड ओपन करून काय करायचंय सांगा, इथे लिहायचंय. सगळ्यांनी ओपन केलं पायरॉइड? येस सर. फॉर आय इन रेंज, आय इन रेंज मी लिहितो तसंच लिहायचं. 1,11 ब्रॅकेट कंप्लीट करायचं, इथे कोलन काढायचा आणि इथे एंटर करणार. एंटर केल्यावर कर्सर जिथे थांबते ना, तिथे येऊन काय करायचं, प्रिंट करायचं. प्रिंट आय लिहायचं. हे काय वगैरे आहे, पण डिटेल मध्ये सगळं बघणार आहे. सॉरी Okay. सर, ही पायरॉइड ऍप आहे ते विंडोज मध्ये आहे का? विंडोज मध्ये मी पाठवलंय ना तुम्हाला, हे पाठवलंय ना, लिंक पाठवली. ऍप डाउनलोड करा. सध्या मोबाईलवर वापरा, कॉम्प्युटरवर आपण नंतर बघणार. ओके, अच्छा. पायथॉन आणि पायरॉइड वेगळं आहे ना? हा, पायथॉन आणि पायरॉइड वेगळं ऍप आहे ना? पायरॉइड वेगळं नाहीये. पायरॉइड हे काय सांगा, ऍप आहे, पायथॉन यूज करायचं. त्याची अच्छा, मी मग ते ऍपची लिंक वगैरे सगळं पाठवलेलं आहे. तेच आहे ना ते ऍप? ओके, पायथॉनचं जे ऍप आहे तेच ना? हा, तेच. ओके, डन. थँक्यू. ओके, एवढं लिहिल्यावर तुम्हाला काय होणार सांगा, खाली एक काय दिसतं, सर्कल दिसतं, त्याच्यामध्ये ट्रायंगल आहे. त्याच्यावर क्लिक केलं ना की तुम्हाला 1 to 10 नंबर यायला पाहिजे. सर Okay. माझे Yes, आले. sir. आले. हा? आले, sir. ओके, आले सर. आले सर. कोणाचे नाही आले त्यांनी सांगा. सर माझे नाही आले. तू काय लिहिलंय? पायरॉइड ओपन केलं? हो सर. हा, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? फॉर आय इन रेंज. मला स्क्रीनशॉट मारून पाठवू शकते व्हॉट्सअप ग्रुपवर. कारण हे रेकॉर्डिंग मी काय केलं सांगा, फक्त याचं करतोय. कशाला सांगा, माझा जो बोर्ड आहे ना, त्याचं सध्या रेकॉर्डिंग चाललंय माझं. त्यामुळे मला तुला प्रेझेंट करून नाही सांगता येणार. सर फॉर शब्द नव्हता दिला असं वाटतं. हा, पाठवलंय तिने, व्हॉट्सअपवर पाठवलंय.
तर Sir, पाठवतो. I cannot select for you, so I am very sad. I am very close to pro. तर पाठवला. पाठवला कुठल्या ग्रुपवर पाठवला? हा आता मिळालं. ओके ओके. दोन मिनिट सांगतो मी काय चुकलंय ते. हा मी तुला काय सांगितलं सांग. पहिल्या लाईनच्या शेवटी जा. पहिल्या लाईनच्या शेवटी जा आणि तिथे मी काय केलंय सांग, 2 डॉट काढले. ओके ते राहिले. सेकंड लाईन काढून टाक तिला. सगळी लाईन काढून टाक सध्या. कळले? फ्री नाही काढून हो, टाक. सर. टाकली. आता परत तू काय कर, 2 डॉट लिहिले ना त्याच्यात जरा पुढे जा आणि तिकडनं एंटर केल्यावर जिथे कर्सर येते ना तिथे थांबायचं आणि प्रिंट आय लिहायचं. ओके. आणि आता रन कर. आता रन तुझं येईल जर बरोबर लिहिलेलं असेल तसं. सर ते इन आहे का आय एम आहे? हा प्रिंट इंटू ते ब्रॅकेट आय एन प्रिंट नाही फॉर आय आय इन आहे ते. फॉर आय इन. इन. फक्त काय केलं नाही सांगा, इथे कोलन लिहिलं नाहीये. कोलन लिहिल्यावर एंटर केल्यावर ना जिथे थांबते ना तिथे प्रिंट लिहायचं. हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, लक्षात आहे ना. पण थोडीशी काय करा, सध्या मजा घ्या आणि काय हे सगळं आपण डिटेलमध्ये सगळं बघणार. सर माझं पण नाही आले. मला स्क्रीनशॉट पाठवा. हो सर. हे कोणाचा आवाज येतोय? सर माझं पण नाही येते. अरे ज्यांचे आले नाहीत त्यांनी मला स्क्रीनशॉट पाठवा. हॅलो सर. सर ग्रुपवर. हा सर माझे 1 to 10 नंबर आले ना. नंबर्स किती यायला पाहिजेत? 1 to 10. हा सर टाकलंय. टाकलंय. ओके. कुठे आलंच नाही अजून. कुठल्या ग्रुपवर टाकलं? अमेरिकन सायन्सच्या. मग नाही दिसत अजून. सर मी त्या ग्रुपला जॉईनच नाहीये. मग कसं पाहिजे ना, तुला लिंक कुठून मिळाली माझी मग बाई? सर टाकलं ग्रुपला स्कूलच्या. एक लक्षात घ्या. सर रन कुठे? तू तू कॅपिटल काढलाय. एफ कॅपिटल नाही काढायचा. सर मी टाकलं. तावडे. हा एफ कॅपिटल नाही काढायचा. हा चालेल. आणि रन करण्यासाठी खाली काय करायचं, खाली सर्कल आहे येलो आणि त्याच्यामध्ये काय सांगा, एक ट्रायंगल आहे. दुसरं लक्षात घ्या, पुढचे जे लेक्चर आहेत ना, पुढचे कोणाचा आवाज येतोय? आवाज कोणाचा येतोय? अरे कोण आहे ना? बंद हो ना. ओके. तर याच्या पुढचे जे लेक्चर आहेत ते फक्त फी भरलेल्यांसाठी असतील. ओके. हा त्यामुळे जे फी भरलेले नाही आणि ज्यांना वाटतं आपल्या मुलाला याची गरज नाही, 2 मिनिट, ज्यांना वाटतं की आपल्या मुलाला याची गरज नाही त्यांनी बाहेर पडायला हरकत नाही ग्रुपमधनं. ओके. मी खूपदा रिक्वेस्ट केलेली आहे, कारण आम्ही जे शिकवतो ते काय आहे सांगा, की मुलांना खूप खूप युजफुल आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं असेल तर आपली दुर्वा म्हणा, अध्ययन म्हणा, प्रसन्न म्हणा, पैकीच्या पैकी मार्क्स काढतायत तिथे. ओके. ज्या पालकांना वाटतंय की याच्या मुलांना फायदा होत नाहीये त्यांना मी प्रत्येक वेळी विनंती केलेली आहे की तुम्ही ग्रुपमधनं बाहेर पडा. याच्या पुढे लेक्चर हे फुकट नाही मिळणार आहे, फी भरलेले त्यांच्यासाठी असणार आहे. आणि अशा पालकांनी जॉईन व्हायचे आहे ज्यांना वाटतंय की याचा खूप फायदा होणार आहे. ओके. त्याचं महत्व नाही समजलं त्यांनी ग्रुपमधनं बाहेर पडायला हरकत नाही. ओके. सर. हा बोल. सर माझे नाही आले. माझे नंबर आले. मी काय सांगितलं? कोण बोलतंय? दुर्वाचं झालं. सर नाही आलेत माझे नंबर. मी तुला एफ स्मॉल करायला सांगितलेलं.
केलं तू? सर केला. अरे मी काय सांगतो ते ऐका ना जरा बाबा. मी काय सांगतो ते परत चांगलं ऐका, बोलू नका आता. ओके, मी काय सांगितलं, ऍप ओपन केल्यावर काय लिहायचंय सांगा? फॉर लिहायचं स्मॉल मध्ये, एक गॅप सोडायचे. ऐक बघ जरा, गप बस ना जरा. मी काय सांगतो ते ऐक ना आधी जरा. फॉर लिहायचं, नंतर आय लिहायचं गॅप सोडून, नंतर परत एकदा गॅप सोडायचं, इन लिहायचं, नंतर गॅप सोडायची, रेंज लिहायची. ओके, सारखं ऐका बघा, काहीच चुकणार नाही. नंतर ब्रॅकेट काढायचं, ब्रॅकेट मध्ये काढल्यानंतर 1 लिहायचा, 1 नंबर, कॉमा काढायचा, 11 काढायचं, ब्रॅकेट कंप्लीट करून काय करायचं, कोलन काढायचं. कोलन केल्यावर एंटर करायचं, लक्षात घ्या. आणि नंतर कर्सर जिथे थांबेल ना तिथेच थांबायचं आणि तिथून प्रिंट कमांड आहे, प्रिंट इंटू ब्रॅकेट आय करायचं. आणि हे सगळं झाल्यावर तुम्हाला खाली काय दिसणार सांगा? एक ट्रँगल दिसणार याच्यामध्ये, सर्कल मध्ये. त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. म्हणजे प्रोग्राम काय होईल सांगा? रन. अंजली कांसे. ओके, आलंय तर पाठवायची गरज नाही मला. मला कोणी पाठवायचं सांगा? ज्यांचं झालं नाही त्याने पाठवा ना. झालं त्याने पाठवून काय फायदा आहे सांगा? ओके सर ते आउटपुट येत नाही, प्रिंट मारलं तर आउटपुट आलं पाहिजे ना? मला स्क्रीनशॉट पाठवा. ओके. ज्यांचं येत नाही त्यांनी ग्रुपवर स्क्रीनशॉट पाठवा, मी हेल्प करेन. ओके, पण पहिल्यांदा तुम्ही चेक करा मी जे सांगितलं तसं दिलंय का. आणि कोणाला डाऊट आहे? ज्यांना डाऊट आहे, ज्यांचं रन होत नाही, त्यांनी स्क्रीनशॉट काढा आणि पाठवा. आणि ज्यांचं झालेलं असेल ना त्यांनी काय करायचं सांगा? हा 1 आणि 11 दिलंय ना, त्याच्याबद्दल एक नंबर इथे घ्यायचा, त्याच्यापेक्षा मोठा नंबर इथे घ्यायचा आणि ट्राय करा. वेगवेगळे नंबर तुम्हाला भेटणार. ओके, समजा मी काय घेतलं, इथे 5 लिहिलं आणि इथे समजा 25 लिहिलं, तर 5 पासून 24 पर्यंतचे नंबर मिळेल. इथे समजा 1 लिहिला ना, तिथे मी 10 लिहिलं आणि 11 लिहिला, तिथे 21 लिहिलं. 10 पासून 20 नंबर मिळेल. म्हणजे हा दुसरा नंबर लिहितो ना, त्याच्यापेक्षा 1 ने कमी नंबर मिळणार. ओके सर, हा बोल ना. माझं ना प्रोग्राम फिनिश कसं येतोय? मला दाखव ना, हे कर ना, व्हॉट्सअप कर ना, स्क्रीनशॉट. अरे ज्यांचे चुकतंय ना त्यांनी स्क्रीनशॉट. एक प्रोग्राम झाला ना की बाकी सगळे तुमचे होणार आहे. आणि एक प्रोग्राम समजला की 100 प्रोग्राम बनवू शकता. काय करायचं, तिथे नंबर चेंज करायचे. 1 आणि 11 लिहिलं ना, त्याच्याबद्दल तुम्हाला वाटेल ते नंबर घाला. फक्त पहिला नंबर छोटा असायला पाहिजे, दुसरा नंबर मोठा असायला पाहिजे. सर जर 10,11 टाकलं तर 10च येणार ना, कारण एक नंबर हे हा, एकच येणार. सर सेंड केलंय. केलंय? कशावर केलंय? ओके, दुर्वा ना. हो सर. तू बघ काय करत नाही, लक्ष देत नाही. मी काय सांगितलं, स्क्रीनवर काय लिहिलंय आणि तू काय लिहिलंय बघ. काय लिहिलंय तू? फॉर आय इन. मी इथे रेंज शब्द आहे, रेंज कशाला तू खाल्ला? रेंज शब्द लिहिलाय तिथे. असला मिस्टेक नाही करायच्या. मी 2-2दा सांगतोय ना इथे, स्क्रीनवर बरोबर लिहा म्हणून. स्क्रीनवर जे दिसते ते बरोबर लिहा. झालं आता? हो सर. ओके, आणि कोणाचं झालं नाही? आणि तुम्हाला सांगतो बघा, जर तुम्हाला टेबल बनवायचे, टेबल म्हणजे पाढे, ओके, तर काय करायचं बघा, इथे ऐका, इथे आय लिहिला ना, तिथे आय लिहायचं, पण त्याच्या पुढे काय करायचं, स्टार काढायचं.
इथे 1 to 11च पाहिजे. हा, इथे 1 to 11 ठेवायचे. आय लिहायचं, स्टार लिहायचं आणि कुठला पाडा पाहिजे मला 27चं टेबल पाहिजे. आय स्टार 27 केलं की 27चं टेबल मिळतं. 27 बद्दल कुठलाही नंबर द्या तुम्ही, समजा 54 दिला, 54चं टेबल मिळतं. काय करायचं परत एकदा सांगतोय बघा. आपण मगाशी काय लिहिलंय सांगा, फॉर आय इन रेंज 1 to 11. ओके, पण मला जर टेबल पाहिजे ना तर प्रिंट आय लिहित होतो ना, ते ब्रॅकेट काढून टाका आणि त्याच्या पुढे काय लिहा, आयच्या समोर काय लिहायचं, स्टार काढायचं आणि ज्याचं टेबल तुम्हाला पाहिजे, समजा 12चं टेबल पाहिजे, 12चं टेबल तुम्हाला. ओके, समजतंय? समजतंय? येस सर. ओके, टेबल बघा. हो सर. प्रोग्रामिंग असतं ना ते एकदम 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 सोपं आहे, पण त्याच्यामध्ये लॉजिक तुमचं परफेक्ट असायला पाहिजे. लक्षात आहे ना? आणि मी तुमचा लॉजिक नक्की परफेक्ट करणार. ओके, झालं? टेबल झालं. ओके, आता मी आणि एक प्रोग्राम देऊ ना, काय कंटाळा? हा, नाही सर, नाही कंटाळा. हो सर. नाही कंटाळा. सगळ्यांचं झालंय नक्की? सगळ्यांचं झालंय? हो हा, नाही सर झालं? नंबर आले. सर नंबर आले. आले ना? ओके, आता बघा मी दुसरा प्रोग्राम काय लिहितो बघा, इथे लक्षात घ्या. मी काय करतो सांगा, फॉर सेम लिहितो, आय इन रेंज. ओके, आता मी काय करतो सांगा, इथे मी लिहितो 1,21 लिहितो. ओके, आणि परत आणि कॉमा काढतो आणि त्याच्या पुढे 2 लिहितो आणि कोलन काढतो आणि मग सारखं जिथे येईल ना एंटर केल्यावर तिथे मी प्रिंट लिहिणार, प्रिंट आणि आय करणार. मगाशी आपण काय करत होतो सांगा, एक नंबर 1ने वाढवत होतो. आता मी त्याला काय सांगतो सांगा, 2ने वाढव. तुमचे नंबर कुठले येणार सांगा, ऑड नंबर येणार. 1 ती 2ने वाढणार आणि 2ने वाढणार आणि 2ने वाढणार, असे नंबर येणार. समजलं मी काय म्हणतो ते? मगाशी आपण हो सर. येस सर आले. इथे आपण मगाशी काहीच दिलं नव्हतं. मग तो काय करायचा, तुम्ही काही नाही दिलं ना, मी 1नेच वाढवणार म्हणतो. पण जर इथे तुम्ही नंबर दिला ना एखादा, तर पहिला नंबर झाल्यावर तो तेवढ्याने वाढवणार, परत दुसरा नंबर काय करणार, तेवढ्याने वाढवणार. म्हणजे आपल्याला काय मिळणार सांगा, सगळे ऑड नंबर्स मिळणार. बरोबर आहे? हा, ओके. तेच जर मी काय केलं सांगा, स्टार्टिंगला जर मी 0 लिहिला ना, तर मला सगळे इवन नंबर मिळणार. 0 इवन नंबर भेटणार. क्लिअर? येस सर. सगळ्यांना समजलं? हो सर. येस सर. आता मी काय करतो बघा, हे कोणाचा आवाज येतो. आता मी काय करतो बघा, इथे पहिला नंबर मी 5 लिहितो, शेवटचा नंबर मी 51 लिहितो आणि त्याला सांगतो की 5ने वाढव. काय होईल सांगा, रन करायच्या अगोदर मला सांगा काय होणार? पायचं टेबल येणार. पायचं टेबल येणार. 5चा टेबल येणार. पायचं टेबल येणार. क्लिअर? येस सर. येस. ओके, इझी आहे. इझी आहे का? येस सर. हो सर. नाही नाही, काय आहे, व्हेरी 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 इझी आहे. इझी आहे? इझी आहे? नाही. सर सर हा, बोल बोल. सर, आता तिथे 5चा टेबल येणार, पण जर आय इंटू 5 केलं तर मग तो 51 टाइम्स पर्यंत येणार ना 5चा 51 टेबल. टाइम्स येणार नाही, 51 टाइम येणार नाही. आता आयची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. हा, तू परत इथे स्टार काय केला ना तर काय होणार असा, 5 into 5 होणार. पहिला नंबर काय येणार? 25. 25. दुसरा नंबर इथे काय होणार सांग? 10 होणार. मग इथे काय होणार सांग? 10 into 5 होणार. म्हणजे किती येणार? 50 येणार. म्हणजे 25चं टेबल मला मिळणार जर तू इथे 5 into 5 केलं. ओके, तिसरा नंबर येणार तो 15 येणार. 15 येणार, त्याला मी काय करणार? 5 करणार. म्हणजे काय होणार सांग? 75 होणार.
हा असे तिथे वेगवेगळे पण करतोय घेऊन ना बघा आपण. तुमचं हा काय येते ते तुम्हाला समजेल. लक्षात आहे ना? हो सर. इथे काय करायचं, वेगवेगळे काय घेऊन बघायचं. इथे फक्त एक लक्षात सध्या ठेवा, हा नंबर छोटा असायला पाहिजे, हा नंबर मोठा असायला पाहिजे सध्या. ओके, पण आपण पुढच्या ह्याच्यामध्ये वेगळं पण बघणार आहे. ओके, क्लिअर? येस सर. मजा आली, हो सर. मजा हो आली, सर. येस सर. मजा आली सगळ्यांना. हो ओके. सर. ओके. हो सर. असं करायचं, जेव्हा जेव्हा तुम्हाला टाइम भेटेल ना तेव्हा तेव्हा काय करायचंय, वेगवेगळे असे प्रोग्राम लिहायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून तुमचं लॉजिक परफेक्ट होणार आहे. तुम्ही का प्रोग्राम, 2 मिनिट मला बोलायला द्या. तर IIT मुंबई तुम्ही ऐकलंय का? हा, ही भारतातली टॉप मोस्ट काय सांगा कॉलेज आहे, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ओके, हे काय करतात सांगा, त्यांची ई यंत्रा नावाची टीम आहे. ते काय करत असतात, दरवर्षी कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करत असतात. ओके, तर आमची 2-3 वर्ष 3 वर्ष सतत आमची मुलं काय येत आहेत त्याच्यामध्ये टॉपर मध्ये येत आहेत. आणि मला वाटतं की तुम्ही पण यंदा त्याच्यामध्ये भाग घ्यावा. ओके, त्याची फी असते ती नॉमिनल असते, काहीतरी त्यांची 1250 वगैरे फी असते. हा, पण तुम्हाला काय करणार आहे, पायथॉन मध्ये काम करता येणार आहे, वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये आणि तिथे काय असतं, फक्त भारतातल्या टीम्स असतात अशा काय नाहीये, तर जगभरातल्या टीम त्याच्यामध्ये असतात आणि तिथे तुम्हाला कॉम्पिटिशन मध्ये उतरता येईल. ओके, आणि माझी तुमच्याकडनं ती अपेक्षा आहे, कारण एक मी अनुभव काय घेतोय सांगा, छोटी मुलांचं काय कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं, त्यामुळे ते पटपट लक्षात घेतात. आमच्याकडे तर अशी काही मुलं आहेत, तुम्ही ऐकलं पण असेल की आमची अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग मध्ये आता चालू आहे, एक्झाम चालू आहे. जसं रिझल्ट येतो ना तसं मी ग्रुपवर पाठवत असतो. आपली एक दुर्वा आहे, 4थीतली आहे, टॉपर आहे. नागपूरचा प्रसन्न आहे, टॉपर आहे. अध्ययन म्हणून आहे, कणकवलीचा टॉपर आहे. स्वराज्य म्हणून आहे कणकवलीचा, तो टॉपर आहे. असे वेगवेगळी मुलं काय करतायत, टॉपर आहेत त्याच्यामध्ये. आणि इंटरनॅशनल लेवलला काय सांगा टॉपर आहे. तसं तुम्ही पण येऊ शकता. ओके, आणि मी 100% सांगतोय, याचा भविष्यामध्ये कशाला आता 2-4 वर्षातच तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होणार. ओके, कारण आता AI रोबोटिक्स याच्याशिवाय आपण चालणारच नाहीये. आणि शाळेमध्ये जे आपण पुस्तकी ज्ञान घेतो ना त्याचा भविष्यात किती फायदा होईल हा तुम्ही विचार करा, आणि याचा किती फायदा होईल हे तुम्ही विचार करा. मी खूप काही नॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, पण तुमची इच्छा असायला पाहिजे की बाबा मी याच्यामध्ये काय होणार आहे, परफेक्ट होणार. ओके, आणि आता कोणाला काय विचारायचं विचारा. आज जे आपण प्रोग्राम बघितले ते सगळे तुम्ही काय करणार आहे, ओके बोला. सर याच्यावरती होमवर्क पाठवा. एक काम करा ना, होमवर्क तुम्हीच कोणीतरी पाठवा मला. ऑड नंबर करण्यासाठी मला काय करावं लागेल सांगा. पहिला ऑड नंबर कुठला असतो सांगा. पहिला ऑड नंबर कुठला असतो, 1 असतो. 1. मग मी काय घेणार रेंज मध्ये, पहिला काय करणार सांगा, पहिला नंबर ऑड नंबर 1 घेणार. मला शेवटचा ऑड नंबर कुठला पाहिजे, 11. मला शेवटचा ऑड नंबर कुठला पाहिजे, कुठला पाहिजे तुला. मला समजा 27 ऑड नंबर पाहिजे, शेवटचा ऑड नंबर. तर मी त्याच्या पुढचा एक ऑड नंबर घेणार 29. आणि काय करणार इथे मी काय करणार, 29 किंवा 28 घेतला तरी चालेल. ओके, आणि तो काय करणार तिथे थांबणार. ओके, इथे मला 1 to 27 पर्यंत काय मिळणार, नंबर्स मिळणार. सर मला जर पहिला ऑड जर मला नंबर पहिला 25 पाहिजे असेल तर तूच सांग काय करायला पाहिजे, तूच सांग काय करायला पाहिजे. पहिल्यांदा 25 लिहायला पाहिजे. पहिला 25 घ्यायला पाहिजे. शेवटचा किती पाहिजे तुला, शेवटचा 100 म्हणजे 101 यायला पाहिजे. आणि इथे काय करणार, तू करणार. झालं तुझं आन्सर सांगितलं की रे. आणि मात्र कोलन करायला विसरू नका लास्टला. समजलं. कुठलं, हे 25. पहिला नंबर 25. दुसरा नंबर तो काय करणार, 2 ने वाढवणार. म्हणजे काय येणार, दुसरा नंबर 27 येणार. परत 2 ने वाढवणार.
इथे आपण काय दिलं नाही ना तर तो 1 नेच वाढवतो. मग पुढचा नंबर 31 येणार. अप टू 101 म्हणजे आपला शेवटचा नंबर असणार तो किती असणार आहे? 99. 99. क्लिअर? हो सर. क्लिअर? येस सर. ओके. सर ते मी ते संपवतोय. ओके. पॅरेंट्सना काय विचारायचंय? सर मुलांना काय विचारायचंय? विचारू ना, डायरेक्ट बोल. सर तुम्ही आज ऑक्टल नंबर सिस्टीम शिकवली त्यावर टेस्ट घेणार आहेत का? टेस्ट काय घेणार त्याच्यामध्ये? ऑक्टलमध्ये किती नंबर असतात? टेस्ट होणार आहेत आपल्या. पण ज्या ठिकाणी शक्य आहे ना त्याच ठिकाणी टेस्ट होणार. मी तुम्हाला अजून काय शिकवलं नाही का? ऑक्टलचं बायनरीमध्ये कसं करायचं, ऑक्टलचं हेक्साडेसिमल मध्ये कसं करायचं हे शिकवलं नाही. आणि ते सुरू झालं की आपल्या टेस्ट चालू होईल. ओके सर. नाहीतर सर ऑक्टलमध्ये मी ह्याचं काय विचारू रेकॉर्डिंग शकतो? हा काय ते? ह्याचं रेकॉर्डिंग मिळणार ना? मिळणार. ओके. ओके. ज्याने फी भरलेली आहे त्याने काय करायचंय? गुगल फॉर्म मी पाठवलेला परत एकदा पाठवतोय, तो भरायचा आहे. त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या काय करतो बॅचेस करतोय. ओके. त्यामुळे ज्याने भरलेला नसेल फॉर्म गुगल फॉर्म त्याने कंपल्सरी भरायचा. तो भरलेला नसेल तर तुम्ही त्या बॅच मध्ये तुम्हाला काय करता येणार नाही, मला ऍड करता येणार नाही. कारण कुठल्या बॅच मध्ये तुम्ही घेतलं वगैरे मला त्याच्या सहाय्याने समजेल. ओके. ओके. येस सर. चला मग थांबूया आपण. येस सर. थांबूया आपण. येस सर. मजा आली? सर. हो सर. हो सर. खूप मजा आली काय थोडी मजा आली? हा खूप खूप मजा आली काय थोडी मजा आली? हा सर खूप मजा आली. ओके चालेल. चला मग थांबतो. ते मगाशी कोण बोलत होते त्यांचं झालं? कोण बोलत होते ते? प्रॉब्लेम कोणाचा होता तो झाला? पॅरेंट्स कोणतरी बोलत होते त्यांचा झाला प्रॉब्लेम सॉल्व? हॅलो. चालेल चला. सर झालं. ओके.